Brought to you by V-Guard. खासदाराला आपल्या लोकसभा मतदारसंघामधील विकास कामांचा आढावा किंवा लोकांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक कार्यालय दिलेलं असतं। मागील 5 वर्षांपासून नवनीत राणांकडे हे कार्यालय होतं, परंतु आता जर आपण पाहिलं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये बळवंत वानखडे विजयी झालेले आहेत। त्यामुळे ते कार्यालय जे आहे ते आम्हाला द्यावं अशी मागणी बळवंत वानखडेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु जिल्हाधिकारी या कार्यालयाचा ताबा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते यशोमती ठाकूर असतील किंवा मग खासदार बळवंत वानखडे यांनी आंदोलन करून जे आहे ते ताबा घेतलेला आहे कार्यालयाचा। आपल्या सोबत खासदार आहेत अनिल बोंडे सर काय सांगणार? आज आंदोलन केलेलं आहे, ताबा घेतलेला आहे कार्यालयाचा यशोमती ठाकूरांनी आणि बळवंत वानखडेंनी, कसं पाहत? आज यशोमतीताई आमदार आहेत, त्यांना सर्व संवैधानिक गोष्टी माहीत आहे, परंतु दुर्दैवाने थोडंसं यश मिळाल्यानंतर काँग्रेसच्या लोकांचा इतका बदल झालेला आहे त्यांच्या वागण्यामध्ये की त्यांना आभाळाला हात टेकल्यासारखं वाटते आणि त्याच्यामुळं अतिशय मोठी अरेरावी की हम करे सो कायदा या रूपामध्ये यशोमतीताई गेलेल्या आहे। त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चंद्रकांत दादा पाटलांच्या समोर काय बोलल्या? आता एक स्त्री आहे, त्यांचा स्त्री म्हणून सर्वजण सन्मान करतात, परंतु अपमानजनक दुसऱ्याला बोलायचं, स्वतःच्या खासदाराला सुद्धा चल रे अशा पद्धतीनं बोलायचं, हे दुर्दैव आहे। आणि खरं जर पाहिलं तर आनंदराव अडसूळ त्या कार्यालयामध्ये बसायचे, त्यावेळेला कोणी राज्यसभेचा खासदार नव्हता। नवनीत राणा जेव्हा खासदार झाल्या त्यावेळेला राज्यसभेचा खासदार नव्हता। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। जेव्हापासून मी राज्यसभेचा खासदार झालो तेव्हा नवनीत राणांच्या सोबत तिथून माझा PA सुद्धा बसायचा आणि काम करायचा आणि त्यामुळं मी पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना की हे कार्यालय ज्येष्ठ खासदार म्हणून मला हस्तांतरित करण्यात यावं। पण त्यामध्ये हे चर्चा करू शकल्या असत्या, पण यांना सगळं आक्रस्ताळेपणा करून लोकांची सहानुभूती एक महिला म्हणून घ्यायची आणि लोकांवर दबाव आणायचा, अधिकाऱ्यांना शिव्या द्यायच्या आणि मीच इथली राणी आहे, मीच इथली करती धरती आहे म्हणून सर्व निर्णय लादायचे। त्यांना माहीत आहे की कोणी बोलू शकणार नाही कारण महिला आहेत, कोणी बोलू शकणार नाही कारण बळवंत वानखडेवर काही जरी बोललं तरी वातावरण दुसऱ्या डायरेक्शननी नेल्या जातं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि म्हणून माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की द्यायचंच असेल तर मी अमरावतीचा राज्यसभेचा खासदार, म्हणजे आतापर्यंत राज्यसभेचे 5च खासदार झाले, त्या 5व्या नंबरचा 6व्या नंबरचा खासदार आहे, तर राज्यसभा खासदार लोकसभा खासदार दोघांचंही कार्यालय असलं तरी चालतं, नाही तर कोणाचंच कार्यालय नसलं तरी चालतं। पण असा आक्रस्ताळेपणा करून जर का मलाच पाहिजे असा हट्ट जर करत असेल तर ते निषेधार्ह आहे, कारण अशा प्रकारे दादागिरी जी आहे ती सहन करणार नाही आणि यशोमती ठाकूरांना त्यांच्या विधानसभेमध्ये याचा परिणाम निश्चित जाणवेल, कारण की लोक कंटाळले आहेत तिवसा विधानसभा मतदारसंघामधले यशोमती ठाकूरांच्या दादागिरीमुळे। आणि यशोमती ठाकूर सामान्य माणसांवर जो अन्याय करते, ज्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव आणते आणि सामान्य माणसाची पिळवणूक करते, त्यासाठी लोक कंटाळले आहेत, त्यांना फळ मिळेल त्याचं। त्यांनी आज ताबा घेतलेला आहे, ते म्हणतात की आम्हीच आता हे ताब्यात राहणार आमचं कार्यालय। दुसरीकडे तुम्ही पण पत्र दिले, अवैध ताबा जर घेतला असेल तर ती जिल्हाधिकाऱ्याची, पोलीस कमिशनरची ती जबाबदारी आहे की त्या सगळ्या गोष्टीला सील केलं पाहिजे आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत यशोमती ठाकूर पुरस्कृत बळवंत वानखडे किंवा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे या दोघांनाही न देता ते तसंच ठेवावं
लवकर निर्णय घ्यावा. दोन्ही खासदार तिथे बसू शकतात आणि दोन्ही खासदार बसून लोक आपापल्या जनतेशी, सर्व जनतेशी संपर्क साधू शकतात. तुम्ही तयार आहात का बळवंत वानखडे आणि तुम्ही दोघां मिळून जर एक कार्यालय दिले? निश्चित. मी तर सांगितलं ना, मी सांगितलं मी लोकप्रतिनिधी म्हणून सर्व लोकांनी निवडून दिलेल्या खासदाराचा निश्चितच सन्मान करतो. आणि त्यामुळं ही गोष्ट की बा नाही आम्हालाच पाहिजे, आम्हीच दादा हो इथले, आमचीच हुकुमशाही चालेल, त्या जिल्हाधिकाऱ्याला शिव्या द्यायच्या, पालकमंत्र्याच्या समोर आरडाओरडा करायचा, जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात नारेबाजी करायची, शोभतं का? यशोमतीताईंना शोभत नाही, मंत्री राहिले आहे. आणि म्हणून यशोमतीताईंनी कमीत कमी स्वतःला तपासून घ्यावं. तर शेवटले 2 प्रश्न. बळवंत वानखडेंनी म्हटलेले आहेत की राज्यसभा खासदार एका कुठल्या जिल्ह्याचा नसतो किंवा मतदारसंघाचा, पूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी त्यांना कार्यालय त्यांनी मागावं. औरंगाबाद असेल, नाशिक, मुंबई, कुठंही त्यांनी कार्यालय मागावं. अमरावतीचा हट्ट का? कसं आहे, बळवंत वानखडेंचा अभ्यास आता सुरू झालेला आहे. बळवंत वानखडेंना माहीत आहे की सर्व आमदार मिळून निवडून देतात, परंतु राज्यसभेच्या खासदाराला एक राज्य आणि एक जिल्हा निवडावा लागतो. जेव्हा माझा राज्यसभेच्या खासदाराचा निधी येतो तर अमरावतीचे कलेक्टर म्हणजे मी कुठेही निधी दिला तर तो अमरावतीच्या कलेक्टरच्या मार्फतच मंजूर केला जातो. म्हणून माझा पेरेंट जिल्हा म्हणून मी अमरावती जिल्हा दिलेला आहे आणि म्हणून ते कार्यालय अमरावतीमध्ये. पूर्ण महाराष्ट्रातलेही लोक येतील तर मला मुंबईला शोधायला जातील का? महाराष्ट्रातले लोक येतील तर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, डॉक्टर अनिल बोंडीच्या कार्यालयामध्ये ते शोधायला येतील आणि तिथनं काम करून घेतील. म्हणून ते आवश्यक आहे की तिथे कार्यालय. बळवंत वानखडेंना सांगा की स्वतःच्या डोक्याने काम करा. सगळं यशोमतीताईच्या डोक्याने काम कराल तर तुम्हाला जे लोक साधं समजतात असं कळसूत्री बाहुलं झाले असं समजेल. नवनीत राणांनी 19 तारखेला पत्र दिलं आहे की आता बळवंत वानखडेंना हे कार्यालय दिलं पाहिजे. 19 तारखेला पत्र आहे आणि त्याच तारखेला तुमचं देखील पत्र आहे. हा, नवनीत राणांनी काय पत्र दिलं हे मला माहीत नाही, परंतु मला हे माहीत आहे की मी खासदार आहे, माझा पेरेंट जिल्हा अमरावती आहे, सर्व कार्यकर्तेही आहे, मी पत्र दिलेलं आहे. बळवंत वानखडेंनी पत्र दिलेलं असेल, पण मी अशा पद्धतीनं त्यांना काय वाटते की आम्ही नाही घेऊन जाऊ शकत 500 लोक? आम्ही नाही तोडू शकत दरवाजा? आम्ही तोडू शकतो पण आम्हाला नाही करायचं आहे ते. कारण की इथे लोकशाही आहे, लोकशाहीचं राज्य आहे. कोणाचं कुलूप फोडून आतमध्ये जाऊन बसलं म्हणजे झालं का? आणि त्याच्यामुळे अशी दादागिरी मला नाही करायची. मला करता येते पण करायची नाही आहे. जे यशोमतीताईंनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचा पराभव झाल्यानंतर जे अंगामध्ये उन्माद आणलेला आहे तो उन्माद अमरावतीमधली जनता सहन करणार नाही. तर हे होते खासदार अनिल बोंडे. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.